सोमवारी तिला बँकेचं पत्र मिळालं. मेन ऑफिसमध्येच तिची बदली झाली होती. 1 तारखेपासून कामावर हजर व्हायचं होतं. कामावर हजर होताना छातीत धडधड व्हायची ती होतच होती. पण शिंद्यांनी तिच्यासाठी काहीतरी शब्द टाकला असला पाहिजे, कारण सुरुवातीस तिला सोपंच काम देण्यात आलं आणि तिच्या ध्यानात आलं की तिने स्वतः कोणताही प्रयत्न केला नाही. तरीही सहकारी तिच्या मदतीसाठी सदैव तयार असत. शेवटी काम हे रुटीनच असणार. ठराविक साच्याप्रमाणे निर्णय घ्यायचे. महत्त्वाचा होता तो उरक. काम हातावेगळं करण्याचं कौशल्य 2-3 दिवसातच ती रुळून गेली. आठवड्याभरातच ती पब्लिक काउंटर मागे आली. आता तिचा खातेदार आणि सर्वसामान्य जनता यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क यायला लागला. सर्वसाधारणपणे कामाचं स्वरूप इतकं रुटीन होतं की तिला कधीही अडचण आली नाही. सहकाऱ्यांशीही ती जेवढ्याच तेवढाच संपर्क ठेवत होती. आयुष्याला आता एक नियमित साचा येत होता असं तिला वाटत होतं. एक दिवस येईपर्यंत, अरविंद पोद्दाराची गाठ पडेपर्यंत, तो काउंटर पलीकडे तिच्यासमोर उभा राहीपर्यंत, तो खाली वाकून काहीतरी नोंदी करण्यात गर्क झाली होती. काउंटरवर कोणीतरी अंगठीचा टकटक आवाज केला. मॅडम प्लीज, कुणाचा तरी आवाज आला. क्षणभर ती खाली पाहत होती, तशीच पाहत राहिली. हा कोणाचा आवाज मनाशी नवल करत तिने मान वर केली. काउंटर पलीकडे अरविंदा उभा होता. अरविंदा! क्षणभरात तिचं सारं जग तिच्या भोवती उलटपालट झालं. त्या धक्क्याची खूण तिच्या चेहऱ्यावर दिसली. आपण या बाईंना अचानक हाक मारून दचकावलं अशी त्याची कल्पना झाली असावी. सॉरी, मला माफ करा हं, तो म्हणाला. दुसऱ्या क्षणाला हा दुसरा धक्का. त्याने तिला ओळखलंच नव्हतं. तिच्या आजवरच्या साऱ्या आयुष्यात तिने इतक्या शीघ्रगतीने विचार केला नव्हता. ज्या शनिवारी तिचा गोंधळ झाला होता त्यानंतर 1-2 दिवसात अरविंदाची अशी अचानक गाठ पडली असती तर अवी करीत तिने एकदम त्याचा हातच धरला असता. कठोर अनुभवाने ती शहाणी झाली होती. सारंग म्हणाला होता त्या या छेदणाऱ्या रेषा. माणसं तीच असतात, पण त्यांचे व्यवसाय वेगळे असतात. त्यांच्या आयुष्याचे इतिहास वेगळे असतात. सावध. येस. आवाजावर ताबा ठेवत तिने विचारलं. अकाउंटचे काहीतरी काम होतं. लग्न होऊन इथे आल्यानंतर सुरुवातीस ती जेव्हा काही लहान-सहान कामासाठी बँकेत गेली होती तेव्हा कॉम्प्युटर नव्हते आणि वेगवेगळ्या खिडक्यांवर खात्यांचे वेगवेगळे क्रमांक वाटून दिले गेले होते. आता कोणीही कोणत्याही खिडकीपाशी आपल्या कामासाठी जाऊ शकत होता. अरविंदाचं खातं या शाखेत होतं. तेव्हा यामुळेही तो केव्हाही तिच्यासमोर येण्याची शक्यता होती. तो बँकेतून बाहेर जाईपर्यंत मनावरचा हा संयम टिकला. मग बांध फुटला. दात ओठ घट्ट दाबून धरून, डोळे घट्ट मिटून घेऊन तिने स्वतःला कसं तरी सावरलं. पण ते किती कठीण होतं. ज्यांच्या बरोबर 10-11 वर्ष संसार केला, ज्याच्या अत्यंत निकटच्या सहवासात ती आली होती, ज्याच्याबरोबर आयुष्यातली लहान मोठी सुखदुःख अनुभवली, त्याच्याशी 2 फुटांच्या अंतरावरून असं तिराहितासारखं वागायचं. मॉनिटरवर अजूनही त्याच्या खात्याचा नंबर होता. तिने तो एका कागदावर उतरवून घेतला. पुन्हा बाहेर कोणीतरी आलं होतं. मग एकामागून एक लोक येत राहिले. तिला विचारायला फुरसतच मिळाली नाही. आतल्या एखाद्या टेबलावर तिचं काम असतं तर अरविंदच्या आठवणीने तिला अगदी वेड्यापिशासारखं झालं असतं. इथे 20-25 मिनिटांनी तिला जेव्हा जराशी उसंत मिळाली तेव्हा तिच्या लक्षात आलं
की धक्क्याची सुरुवातीची तीव्रता कमी झाली आहे. आपल्या मानसिकतेत झालेला बदल तिला जाणवत होता. पर्यायी सत्यता स्वीकारायची मनाची तयारी झाली होती. एकमेकांना समांतर पण कधीही न स्पर्शणाऱ्या रेषांवरून ही वेगवेगळी आयुष्य चालली होती. एकीत बाबा होते, आई नव्हती. दुसरीत उलटं होतं. मग एकीत तिचा विवाह अरविंदाशी झाला होता, तर दुसरीत दोघांची गाठच पडली नव्हती. कठोर अनुभवाने याची सत्यता पटली होती आणि ती स्वीकारायलाच हवी होती. नाकारणं म्हणजे दगडी भिंतीवर डोकं आपटण्यासारखं होतं. त्यात वेदनेशिवाय हाती काही आलं नसतं. 5 वाजता ती बाहेर पडली. दर 5-10 मिनिटांनी त्या विलक्षण भेटीचा विचार तर मनात येतच होता. आल्या वाचून कसा राहील? केवळ काळ हेच त्यावर औषध होऊ शकत होतं. आणि ती काउंटर मागे असताना जशी बेसावध होती तशीच आताही होती. मोठ्या गेटपाशी अरविंदा उभा होता. अरविंद तिच्याकडेच पाहत होता. तिच्या भेटीसाठीच थांबला होता. तीच ती मान किंचित डावीकडे झुकवून पाहण्याची लकब. तिचा इतका गोंधळ झाला होता की तिला कल्पनाही नव्हती. आधी आपला चेहरा एकदम गोरामोरा झाला आहे, त्याच्यावरचा रंग उतरला आहे, छातीतली धडधड तेवढी जाणवत होती. अरविंद जरासा पुढे आला. आता काय होणार होतं? गोखले, वसुधा गोखले ना? तो म्हणाला. ती केवळ मानेनेच होकार देऊ शकली. एखादं दुसरं मिनिट वेळ आहे का? मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. ती काहीच बोलू शकली नाही. प्लीज, जास्तीत जास्त 5 मिनटं प्लीज. काय? तिचा आवाज किती खाली गेला होता. मगाशी आणि आताही मी तुम्हाला जरा अपसेट केलेलं आहे. हो ना, हो ना. तुमच्या चेहऱ्यावरून ते दिसतंच आहे. आधी माफी मागतो. माझा तसा काहीही उद्देश नव्हता. मी तुम्हाला एक विचारू? काय? या ब्रँचमध्ये एवढ्यातच बदलून आला आहात? हो, 10-12 दिवसच झाले मला इथे आल्याला. आय सी. म्हणून इतके दिवस कधी दिसला नाहीत. आणखी एक विचारू? मगाशी आणि आता दोन्ही वेळेस मला पाहताच तुम्ही इतके अपसेट का झाला आहात? या अनाहोत चौकशीचा तिला जरासा राग आला आणि ती भावना तिच्या चेहऱ्यावर दिसली असली पाहिजे. हे पहा, तो घाईघाईने म्हणाला. माझी कोणतीही सक्ती नाही. हवं तर या क्षणी तुम्ही मला जा म्हणू शकता. माझ्याशी बोलायला नकार देऊ शकता. तुम्हाला अगदी विनाकारण तसदी दिल्याबद्दल तुमची माफी मागून मी माझ्या वाटेने जाईन. किती शालीनपणा! तिच्या चेहऱ्यातला बदल त्याला जाणवला असावा. कदाचित त्यामुळेच त्याला आणखी बोलायचा धीर झाला असावा. मिस गोखले, तो म्हणाला, तुम्हाला मगाशी काउंटरमागे पाहिल्यापासूनच माझी अवस्था जरा विलक्षण झाली आहे. नाहीतर सारी कामं सोडून तुमच्या भेटीसाठी पुन्हा इथे हजर झालोच नसतो. माझ्यावर विश्वास ठेवा. स्त्रियांची छेडछाड करण्याचा किंवा विनाकारण एखाद्या परक्या स्त्रीशी यांना त्या सबबीवर ओळख करून घेण्याचा माझा स्वभाव नाही. तो हे तिला सांगत होता, जी त्याला संपूर्ण ओळखत होती तिला. तिच्या मनावरचा ताण बराचसा कमी झाला होता. या अनपेक्षित आणि संपूर्ण अनैसर्गिक भेटीचं तिलाही कुतूहल वाटायला लागलं होतं. शिवाय ती आता जरा वस्तुनिष्ठ नजरेने त्याच्याकडे पाहू शकत होती. समोर उभा असलेला अरविंद हा तिच्या परिचयाचा नव्हता. जशी ती वसुधा गोखले, ती जराशी हसत म्हणाली, मानलं की तुम्ही एक सभ्य गृहस्थ आहात. आता मी तुम्हाला कशी मदत करू शकते? राहवतच नाही म्हणून विचारणार आहे. विचारू? काय? तुम्ही मिस गोखले का मिसेस गोखले? मिस गोखले. जराशी हसत ती म्हणाली. आपण पूर्वी कधी भेटलो होतो का? एखाद्या ट्रिपवर, एखाद्या लग्नमुंजीच्या
रिसेप्शनमध्ये, एखाद्या समारंभात. मला सारखं वाटतंय की मी आपल्याला कुठेतरी पाहिलेलं आहे. नाही, स्नेहा अतिशय सांभाळून बोलत होती. डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टीचा तिला आता विलक्षण प्रत्यय येत होता. आसपासच्या तिच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकावरच तिच्या केवळ अस्तित्वाचाच परिणाम होत होता. तेव्हा हा अरविंद त्याच्या वागण्याला जबाबदार नाही आहे. नाहीतर ती त्याला मागच्या लक्षावधी आठवणी सांगू शकली असती, पण ती त्याची क्रूर थट्टा झाली असती. सदाशिवची काय गत झाली होती त्यावेळी तो प्रकार तिच्या हातून अनभिज्ञपणे झाला होता. आता ते टाळायलाच हवं. ती पुन्हा म्हणाली, नाही, आपली कुठेही गाठ पडलेली नाही. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव मोठे विलक्षण होते. शेवटी जरासा खिन्नपणे हसून तो म्हणाला, हिंदीत काश या शब्दाचा वापर झालेला कितीदा तरी पाहिला आहे. त्यातल्या सर्व छटा या क्षणी जाणवतात. अनौचित्याचा धोका पत्करूनही मी म्हणतो, काश आपली भेट 10 वर्षापूर्वी झाली असती तर. आणि मग तिच्याकडे पाठ करून तो झपाझप निघून गेला. स्वतःच्या खोलीकडे परत येता येता स्नेहा मनाशी विचार करीत होती, ही भेट यापेक्षा आणखी कोणत्या वेगळ्या मार्गाने हाताळता आलीच नसती. अरविंदावर तिचा काही ना काही प्रभाव पडला होता यात शंका नव्हती. आणि आता हेही उघड होतं की तो कामासाठी बँकेत येणारच आणि त्यांच्या भेटी झाल्या नाहीत तरी एकमेकांची दृष्टादृष्ट ही होणारच. पण तिचे या बाबतीत सर्वच अंदाज चुकले. एकतर 3-4 दिवस अरविंदा बँकेत आलाच नाही. मग कम्प्युटरवर तिने त्याचा फोलिओ आणला तर तिला दिसलं की त्याने बँकेतला अकाउंटच बंद केला होता. तिची कल्पना होती त्यापेक्षा तिच्या भेटीचा त्याच्यावर खूपच जास्त परिणाम झाला असला पाहिजे. आता तिने काय करायचं ही बाब एवढ्यावरच सोडून द्यायची का? तिला ते पटेना. खरी गोष्ट ही होती की त्याच्याही या नव्या आयुष्यात तिला कुतूहल होतं. तिने त्याचा पत्ता उतरवून घेतला. कामावर येतानाच ती सुरेखाला सांगून आली की एखाद्या वेळेस तिला परत यायला जरा उशीर होईल, तेव्हा सुरेखाने काळजी करू नये. ऑफिसमधून ती सरळ त्या पत्त्यावर गेली. सुरुवातीच्या दिवसात बांधलेली ती 4 मजली इमारत होती. अरविंदाचा ब्लॉक 2ऱ्या मजल्यावर होता. जिन्याचे वर जाता जाता क्षणभर तिला धास्ती वाटली, पण ती थांबली नाही. त्याच्या ब्लॉकच्या दाराची घंटी दाबली. मिनिटभरात दार उघडलं. दाराच्या आत अरविंदाच उभा होता. तिची ओळख पटायला 5-7 सेकंद जावे लागले. अरे मिस गोखले तुम्ही? तो नवलाने म्हणाला. या ना आत. त्याच्या मागोमाग ती आत गेली. तेवढ्यात आतल्या खोलीतून 5-6 वर्षाची मुलगी धावत धावत बाहेर आली. आई आली का हो बाबा? तिने विचारलं. आणि मग तिची नजर स्नेहाकडे गेली आणि जराशी वरमून ती मागे सरली. अरविंदा म्हणाला, आईला उशीर होणार आहे सुले. या गोखले मावशी. सोफ्याकडे बोट दाखवत तो म्हणाला, बसा ना. आई नाही हे पाहताच सुलूचं स्वारस्य संपलं होतं. ती आत गेली. नवल वाटलं मला पाहून? स्नेहाने विचारलं. अर्थात वाटणारच. जराशी अनपेक्षित भेटच नाही का? हो, मी काल तुमच्या अकाउंटचं रेकॉर्ड चेक केलं तेव्हा दिसलं की तुम्ही अकाउंटच बंद केलं आहे. हो, तो म्हणाला. त्याने जास्त काहीही स्पष्टीकरण दिलं नाही. मला तिथे पाहिलंत म्हणून. काही वेळ तो गप्प बसला. तिला वाटायला लागलं की तो काही बोलणारच नाही आहे, पण तिच्याकडे न पाहता तो म्हणाला, हो, पण का?
मिस गोखले, तुमच्या भेटीने मी विलक्षण अपसेट झालेलो आहे. कल्पनाही देता यायची नाही, कारणही सांगता यायचं नाही. मला तर काही कळतच नाही. पण एक मनाशी ठरवलं, तिथे आलं की तुम्ही दिसणार. एकंदर प्रकार जरा कठीणच झाला असता. तो जरा थांबला आणि मग म्हणाला, पण तुम्ही इथे कशासाठी आलात? बँकेने काही तुम्हाला पाठवलेलं नसणार. छे, ऑफिसचा काही संबंध नाही. हा अकाउंट बंद करण्याची प्रतिक्रिया मला फारच अतिरेकी वाटली. अर्थात मी यायला नको होतो, कारण अकाउंट बंद करण्याचं कारण माझी भेट हेच होतं हे मला समजायला हवं होतं. पुन्हा भेटून जरा चूकच केली आहे. काहीतरी बोलण्यासाठी त्याने तोंड उघडलं, पण तो काही बोलला नाही. स्नेहाची नजर खोलीभर फिरत होती. एका भिंतीवर ग्रुप फोटो होता. अरविंदा, सुली आणि एक स्त्री. नक्की अरविंदाची पत्नीच. दिसायला छान होती. तिच्या नजरेच्या रोखाने त्याची नजर गेली आणि तो म्हणाला, ती रचना, माझी पत्नी, संध्याकाळी ट्युशन घ्यायला जाते. तुमची दोघींची भेट झाली असती तर छान झालं असतं. सौम्य शब्दांत हा कायमचा निरोप आहे हे स्नेहाच्या ध्यानात आलं. ती उठून उभी राहिली आणि दाराकडे निघत म्हणाली, मी जाते. आपल्या भेटी यापुढे होणार नाहीत हीच चांगली गोष्ट आहे. तुम्ही, पत्नी आणि कन्या, सुखी कुटुंब आहे. देवापाशी प्रार्थना आहे की तुम्ही तिघही असेच सुखात राहा. ती दारातून बाहेर पडली. मागे अरविंदाचा चेहरा किती विलक्षण झाला होता हे तिने पाहिलंच नाही.